महाराष्ट्र विधानसभाच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणूक 18 मे 2026 पासून लागू झालेली आहेत. याचे टाइम टेबल खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे आपल्याला नोटिफिकेशन 25 मे 2026 मध्ये होईल. त्यानंतर 1 जून पर्यंत नॅशनल हॉलिडे वगळून नॉमिनेशन स्वीकार करण्यात येईल आणि स्वीकार करण्याचे ठिकाण आमच्या जिल्हाधिकारी चॅम्बर असणार आहेत आणि स्वीकार करण्याचे वेळ सकाळी 11 पासून संध्याकाळी 3 पर्यंत स्वीकार करण्यात येईल. त्यानंतर 2 जून 2026 मध्ये याच्या नॉमिनेशन स्क्रुटिनी होईल. त्यानंतर 4 जून 2026 पर्यंत विड्रॉ कोणाचा करायचे असेल तर विड्रॉ करू शकतात आणि मतदान करण्याची तारीख आहे 18 जून 2026 आहेत आणि मतदान करण्याचा वेळ सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 4 वाजतापर्यंत आहेत आणि मतमोजणी होणार आहे 22 तारीखला. आमच्या आतापर्यंत प्लॅनिंग मध्ये निवडणूक आमच्या नियोजन भवन मध्ये आम्ही मतमोजणी करण्याचं आम्ही ठरवलेली आहेत आणि हा पूर्ण प्रक्रिया 25 जून 2026 पर्यंत आपल्याला पूर्ण करायची आहे. मी स्वतः रिटर्निंग ऑफिसर असणार आहेत. टोटल 616 मतदार आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये आहेत आणि 18 मे 2026 पासून आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहेत. त्यानंतर प्रत्येक तालुक्यामध्ये FST, SST, VST असं 3 टीम आम्ही केलेली आहेत. अगोदर आदर्श आचारसंहिता खूप काटकोरपणे आपल्याला पालन करावं लागेल. याच्यासाठी ह्या मीटिंग संपल्यानंतर कमिशनर SP एक्साइज त्यांच्यासह मीटिंग सुद्धा आयोजन केलेले. जिल्हा परिषद CEO आणि महानगरपालिकाचं सुद्धा मी मीटिंग आयोजन केलेली आहेत. नॉमिनेशन फी 100 रुपये असणार आहे. डेपॉझिट 10,000 रुपये ओपन कॅटेगरीसाठी आणि SC ST कॅटेगरीसाठी 5,000 रुपये असणार आहेत. आतापर्यंत आम्ही प्लॅन असं केलेली आहे की जिल्ह्यामध्ये 6 ठिकाणी मतदान केंद्र आम्ही आयोजन केलेली आहेत. 6 प्रांत ऑफिस आहेत त्याच ठिकाणी मतदान केंद्र आम्ही आयोजन केलेली आहेत आणि केंद्र अध्यक्ष स्वतः तहसीलदार असणार आहेत. आणि मतदान यादी फायनलाइज झाल्यानंतर सगळ्या राजकीय पक्षांना आम्ही एक कॉपी देणार आहोत. या व्यतिरिक्त तहसील ऑफिस, गटविकास अधिकारीचे ऑफिस, नगरपालिकाचं CEO ऑफिस, महानगरपालिका, त्यानंतर RO चॅम्बर म्हणजे माझा चॅम्बर आणि जिल्हा परिषद मध्ये आम्ही ह्या मतदार यादी आम्ही पब्लिश करणार आहोत. नगर परिषदेच्या निवडणुकीत जे आहेत EVM मशीन ज्याच्या ढाब्यावरती सापडलेलं असे काय अनुचित प्रकार घडून यासाठी काय प्रयत्न करणार? ठीक आहे. या विधान परिषदच्या मतदान आहेत. या विधान परिषदच्या मतदान असल्यामुळे याच्यामध्ये प्रेफरन्शियल वोटिंग आहेत. ते पसंती क्रमांक वोटिंग आहे त्यामुळे EVM मशीन्स याच्यामध्ये नाही आहे. ठीक आहे. बायफर्केशन आपल्याला सांगतो. जिल्हा परिषद मध्ये 68 निवडून आलेले सदस्य आहेत आणि 11 पंचायत समिती सभापती आहे. असं जिल्हा परिषद टोटल मतदार यादी आहे 79. त्यानंतर सोलापूर महानगरपालिकामध्ये 102 निवडून आलेले सदस्य, 9 स्वीकृत सदस्य असे 111 मतदार यादीमध्ये आहेत. नगर परिषद आणि नगरपंचायत टोटल 17 आहेत आमच्याकडे. याच्यामध्ये 374 निवडून आलेले सदस्य, 40 स्वीकृत सदस्य आणि नगराध्यक्ष 12 आहेत. असं 426, 111, 79 असं टोटल एकूण मतदार यादीमध्ये 616 लोक असणार आहेत.